भाजपा ज्यांना सोबत घेतं त्यांनाच ठेचून काढतं असं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलंय आणि भाजपावर थेट नाराजी व्यक्त केली आहे। जाणकारांसारखाच अनुभव मला यायला लागलाय। भाजपा वापरून फेकून देत असल्याचं जाणकारांनी वक्तव्य केलं आणि बच्चू कडूंनी सुद्धा तशाच पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे। हा मित्र पक्षांना वापरून फेकून देणारा पक्ष आहे, त्यांचा अनुभव तसा आहे असं त्यांनी सांगितलं। मला थोडा येऊन राहिला महादेव जानकर म्हणतं त्याच्यातला थोडा अनुभव आम्हाला पण येत आहे। त्यांना सोबत घ्यायचं, ठेचून काढायचं, असं कुठपर्यंत चालू राहील? जिथपर्यंत चलती आहे तेपर्यंत। तुम्ही बच्चू भाऊ एक म्हणजे स्पष्ट भूमिकेसाठी ओळखले जातात, ते भाजप जर असं करत असेल मित्र पक्षासंदर्भात तर बच्चू कडूंची भूमिका पुढच्या काळात काय होईल ते कसं सांगा लागत नाही ना, कुछ छत्रपती भी नीती रखना पडतो। तर बच्चू कडूंनी जी नाराजी व्यक्त केलेली आहे त्याबाबत महादेव जानकर यांनी नेमकं काय वक्तव्य केलंय बघूया। आम्ही आमची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतोय, पण काँग्रेस आणि बीजेपी काय करतं, लीडरलाच लॅडर बनवतं छोट्या पक्षाच्या आणि ते वरच्या मजल्यावर जातं आणि लॅडर टाकून देतं। लीडर न बनता शिडी बना तुम्ही आमची। तर आम्ही त्या दोघांना बी सांगू इच्छितो की आम्ही शिडी बनण्यासाठी जन्माला लावली, तर आम्ही बी आमचा महल बांधण्यासाठी झोपडी तयार केलेली आहे। म्हणून आमची झोपडी छोटी आहे, आज फार मोठे असं आम्ही म्हणणार नाही। आज आमच्या अवकात किती आहे तर 2 आमदार आहेत, 98 जिल्हा परिषद मेंबर आहेत। ही आमची महाराष्ट्रातली जमेची बाजू आहे। तर आम्ही दृष्टीनं आमच्या दृष्टीनं आम्हाला जर 4% वोटिंग मिळालं चांगलं तर आम्ही त्या दृष्टीनं प्रयत्न करतोय। आज आम्ही लोकसभेच्या साऱ्याच आज सध्याला ॲट दॅट पोझिशनला आम्ही साऱ्या जागा लढवण्याच्या मूडमध्ये आहे।